हॅलो एव्हरीवन, सगळ्यांना नमस्कार। आज मी नाश्त्यासाठी उपमाची रेसिपी करून दाखवणार आहे। रेसिपी एकदम सोपी आहे आणि हेल्दी पण आहे। उपमासाठी मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। रवा आपल्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे। भाजून झालेला रवा साईडमध्ये काढून ठेवायचा आणि सेम कढईमध्ये 1 चमचा तूप घ्यायचा आहे। तूप विरघळलं की त्याच्यात अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी तडकली की त्याच्यात थोडासा कढीपत्ता पण टाकू। अर्धा चमचा उडीद डाळ आणि अर्धा चमचा तूर डाळ घालायची। सगळं 2 ते 3 मिनिटं तुपात चांगलं भाजून घ्यायचं। 1 बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरवी मिरची घालायची। सगळं मिक्स करून चांगलं भाजून घ्यायचं। कांदा चांगला भाजून झाला की त्याच्यात 1 टोमॅटो पण घालायचा। टोमॅटो थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो भाजून झाला की चवीनुसार मीठ घालायचं। भाजून ठेवलेला रवा घालायचा आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। दोन कप गरम पाणी घालून घ्यायचं आणि चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवून 5 मिनिटं लो फ्लेमवरती उकळी काढून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता उपमा मस्त असा शिजलेला आहे। त्याच्यातले सगळे पाणी गेलेले आहे आणि धबधबीत असा आपला उपमा बनलेला आहे। थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकू। हवं तर थोडीशी साखर पण टाकू शकता चवीसाठी। मी स्किप केलेली आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज शेअर करा आणि सबस्क्राईब करा।